झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाणे महापालिकेत आज स्थायी समिती अध्यक्षपदाची निवड होऊ शकलेली नाही। विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या जोरदार संघर्षातच आजची महासभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली आहे। आजच्या महासभेत यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकात बाचाबाची आणि मारहाण झाली आहे। या गदारोळात अज्ञात व्यक्ती समजून शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त त्यांनाच मारहाण केल्याचं समोर आलंय। त्यानंतर सत्ताधारी बॅकफूटवर गेले। 16 स्थायी समिती सदस्यांनी घाईघाईत घोषणा करून महासभा आटोपती घेण्यात आली। शिवसेना आणि काँग्रेसच्या संगनमतानं विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या मनोज शिंदे यांची निवड झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय। राष्ट्रवादीचं संख्याबळ जास्त असतानाही ही निवड झालीच कशी असा आक्षेपही घेण्यात आलाय। याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कोर्टातही जाणार आहे। आज महासभेचं कामकाज सुरू झालं, मात्र काळ्या फिती लावून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी उपस्थिती लावली। त्यानंतर स्थायी समिती अध्यक्षपद, विरोधी पक्षनेतेपद आणि मागील महासभा रद्द का केली यावरून राष्ट्रवादीनं सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। यावेळी महापौरांना घेरावही घालण्यात आला। यानंतर पहिल्यांदा कामकाज तहकूब करण्यात आलं। दुसऱ्या वेळी कामकाज सुरू झाल्यानंतर आक्रमक राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली। यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकात बाचाबाची झाली, त्याचं पर्यावसान मारहाणीत झालं। यावेळी महापौरांच्या मंचावर उपस्थित असलेल्या एका पालिका अधिकाऱ्याला अज्ञात व्यक्ती समजून संतप्त शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर जोरदार मारहाण केली। ही व्यक्ती पालिकेचा सहाय्यक आयुक्त असल्याचं समोर आल्यानंतर महासभा तहकूब करण्यात आली। आपण पाहतोय मुंब्र्याच्या एका सहाय्यक आयुक्तांना मारहाण केल्याचं समोर आलं आणि त्यानंतर सत्ताधारी बॅकफूटवर गेले। स्थायी समिती सदस्यांची घाईघाईत घोषणा करून महासभा आटोपती घेण्यात आली। मात्र आज राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले होते। आधी सभागृहात राडा झाला आणि त्यानंतर एका अधिकाऱ्यालाच मारहाण करण्यात आली। अनोळखी व्यक्ती आहे असं समजून या अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली। आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत आहेत। कपिल, अत्यंत गंभीर ही घटना म्हणता येईल। एका अधिकाऱ्यालाच मारहाण झालेली आहे। काय अधिक माहिती आहे? नेमका कधी हा प्रकार लक्षात आला? काय नेमकी घटना घडली? भूषण, एकंदरीतच अधिकाऱ्याला मारहाण झालेली आहे डायघर परिसरामध्ये अतिक्रमणचा अधिकारी आहेत, हे अतिक्रमणचे सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांना मारहाण झालेली आहे। आणि ही न्यूज जेव्हा महापालिकेच्या महासभेत आली तेव्हा मग अधिकाऱ्यांना मारहाण झाल्यासाठी अधिकारी वर्ग सर्व तिकडे पळालेले आहेत व त्यामुळे ही सभा तहकूब झालेली आहे। एकंदरीतच जो आज दिवसभराचा गोंधळ सुरू होता, एनसीपी आक्रमक होती सेनेवरती, सेनेच्या कारभारावरती, सेने महापौरांच्या कारभारावरती, आणि ती आक्रमकता शेवटपर्यंत होती। परंतु शेवटी महापौरांनी घाईघाई स्टँडिंग सभासदांची घोषणा केली व महासभा तहकूब केलेली आहे। व डायघर परिसरामध्ये जी मारहाण झाली आहे सह आयुक्तांना, त्यांना बघण्यासाठी सर्व महापौर वगैरे निघालेले आहेत। नक्कीच आपण बघितलं तर या आयुक्तांना मारहाण झाली आहे। कपिल, आज महापालिकेच्या सभागृहात राडा झाला, त्याचबरोबर बाहेर सुद्धा राडा झाला। एकूणच विरोधी पक्षनेतेपदावरून हे सगळं वातावरण तापलेलं होतं। काय एकूण सांगता येईल? राष्ट्रवादीचा हा सगळा पूर्वनियोजित कट होता असं शिवसेनेचं म्हणणं आहे। आरोप प्रत्यारोप होत आहेत। काय सध्या परिस्थिती आहे? कशा प्रकारे ठाण्यातलं वातावरण आहे? नक्कीच भूषण, पहिल्यांदा जेव्हा राष्ट्रवादी आक्रमक झाली तेव्हा एकदा महासभा तहकूब करण्यात आली, तेव्हा महापौरांना त्यांनी घेराव केला होता। त्यानंतर परत महासभाला सुरुवात झाली। नंतर मात्र सेना आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक समोरासमोर आले व त्यांच्यामध्ये हाणामारी झाली। त्याच दरम्यान एक अज्ञात व्यक्ती तिथे आला, त्यांनी हस्तक्षेप केला आणि हा हस्तक्षेप सेनेला सहन झाला नाही। त्यामुळे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी त्याला सभागृहाच्या बाहेर आपल्या स्टाईलने चोप दिला। जो सदस्य अज्ञात व्यक्ती होता हा कोण होता? सेनेचा असा आरोप आहे की हा जो व्यक्ती हा एनसीपीने पाठवलेला होता, की एनसीपीने पाठवलेला माणूस होता। आता पोलीस त्याचा तपास करत आहे। हा व्यक्ती लोपाला पोलिसांच्या हाती आहे आणि त्याचा तपास सुरू आहे। नक्की हा व्यक्ती कोण होता, त्याचा उद्देश काय होतं महासभेत घुसण्याचं?
नक्कीच एकूणच आपण बघितलं तर हा राडा सुरू झाला राष्ट्रवादीकडनं त्याची सुरुवात झाली असं सेनेचं म्हणणं होतं. सेना आक्रमक होती, मात्र एका आयुक्तालाच मारहाण झाल्याचं कळल्यानंतर सेना बॅकफूटवर गेली होती. आता या सगळ्या गदारोळानंतर जे दोषी आहेत किंवा कोणाविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे का आणि काय नेमकी या संदर्भात आता शिवसेनेची भूमिका आहे? भूषण, आयुक्तांना जी मारहाण झालेली आहे ती डायघर परिसरामध्ये झालेली आहे. मुंब्र्याच्या पुढे जो डायघर परिसर आहे तिथे ते आयुक्त मुंब्रा प्रभाग सह आयुक्त आहेत, ते अतिक्रमण तोडण्यास गेले होते तिथे, तेव्हा त्यांना मारहाण झाली. आणि ही जेव्हा बातमी सभागृहामध्ये आली तेव्हा सर्व अधिकारी तिथे पाहिलेले आहेत व त्यामुळे ही सभा तहकूब करण्यात आलेली आहे. आणि सर्वच महापौर किंवा उपमहापौर सभागृह नेते त्यांना पाहण्यासाठी गेलेले आहेत. अतिक्रमणासाठी हे सह आयुक्त अतिक्रमण तोडण्यासाठी गेले होते मुंब्र्याच्या पुढे टायगर परिस्थिती तिथे हा प्रकार घडलेला आहे आणि त्यानंतर ही सभा तहकूब करण्यात आलेली आहे. एकंदरीत जो तो व्यक्ती होता, जो अज्ञात व्यक्ती आहे, त्याबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह आहे, तो कोण होता? नक्कीच हा अज्ञात व्यक्ती कोण होता याबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह आहे आणि यामुळेच कुठेतरी एक नक्की घटना काय घडली, कोण यामागे होतं, या सगळ्या गोष्टी अजूनही अनुत्तरित आहेत. कपिल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय ठाण्यामध्ये आज सभागृहात सुद्धा हाणामारी झाली, सभागृहाच्या बाहेर सुद्धा हाणामारी झाली आणि त्यामुळे कुठेतरी आपण बघितलं तर सभागृहात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले होते, तर महापालिकेच्या बाहेर अर्थात डायगर परिसरामध्ये मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त जे आहेत त्यांनाच मारहाण झाल्याचं पुढे आलं आणि त्यानंतर कुठेतरी आता सत्ताधारी पक्ष शिवसेना बॅकफूटवर गेल्याचं सध्या तरी दिसतंय. झी 24 तास एक पाऊल पुढे.